तर स्वागत आहे कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा ॲक्च्युली काल शूट केलेला व्हिडिओ आहे, पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवते की मी काल वॉलमार्टमधनं कोणती शॉपिंग केली होती, त्यानंतर आजच्या पूर्ण दिवसाचं काय काय केलं ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता जेवण वगैरे झालं, 10:30 वाजले, भोई गेली झोपायला, ब्रश करायला गेली आहे आणि काय ते आहे। तर मी आता सामान लावून घेते। तर म्हटलं सामान काढतेच आहे तर तुमच्याशी पण शेअर करूया की काय काय ग्रॉसरी घेऊन आलो ती। आणि हे बघा पहिलंच निघालं हे स्पिनिच, आणि ना वजन टाकल्यामुळे फुटलं आणि ते वरती हे बघा हे बेबी स्पिनिच घेतलेले आहेत, असे हे टिकतात खूप दिवस। त्याच्यानंतर पुदिना घेतलाय आणि ना तिकडे आयलेमध्ये छान चपात्या मिळायच्या, कधीतरी रेडीमेड चपात्या असल्या ना तर मग बरं पडतं, खूप घाई झाली किंवा बाहेर ना आलो उशीर झाला तर। पण इथे नाही भेटत, इथे ह्या रोटी म्हणून काहीतरी अशा येतात कोण, आणि ते कोणतरी ना मेसेज केलाय वँक्युअर ग्रुपवर, पटेल स्टोअरला मिळतात करीमध्ये। तर हे घेतलेले आहेत। त्यानंतर वॉलमार्टमध्ये इथे इंडियन भाज्या मिळून जातात, तर ही भेंडी घेतली आहे, हे बघा। त्यानंतर वाली खूपच छान मिळतात ह्या वॉलमार्टला। वाली आम्ही म्हणजे आमच्या इथे ह्याला वाली असं बोलतात म्हणून मी वाली बोलते, याला लॉंग बीन्स पण म्हणतात। तर हे वाल्या खूपच मस्त मिळतात, अशा आमच्या गावी मिळतात कोकणात, तर तशीच चव लागते ह्याला, पण मला खूप आवडतात त्या। बाकी इंडियन स्टोअरला वगैरे कुठे भेटल्या नाही। हे आहेत कॉर्न जे मुलांना आवडतात। त्यानंतर कॅरेट, बटाटी घेतली, हळूहळू पाणीपुरी घेतली आहे। ते फ्रेंड्स आहेत त्यांना सॅटर्डेला बोलवलंय, सो त्यामुळे मग पाणीपुरी घेतली आहे। आणि थांबते लास्ट काढायचंय बघू, ओट्स घेतलेत हे, हा। त्यानंतर हे चिकन नगेट्स घेतलेत, हे फ्रीजर मध्ये टाकले पाहिजे तर निकेत, जरा जा पप्पाकडे दे, उद्या दीदीला दिलं, हेच देणार होते मी दीदीला आणि ते केले बॉईल, तेव्हा ते गुरुवारला मिळालं असतं। मारी बिस्किट घेतलं, थांबा एक पाऊच आहे, ही आहे चितळेची भाकरवडी मिळते वॉलमार्ट मध्ये, ती घेतली आहे, छान असते ही, माझ्या एका फ्रेंडने त्या दिवशी मला दिलेली, ती संपली, छान होती। हे अनिकाला थोडं कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर म्हटलं हे डायजेस्टिव्ह वाले देऊन बघूया, कुकी बिकी खाण्यापेक्षा हे बघू, तर हे घेतलंय। थांब बाबू, हे ऑइल आहे, हे कॅनोला ऑइल आहे, ते मी कधी फ्राय वगैरे काय करायचं असेल तर घेतलं। मेयोनीज आहे, त्यानंतर बाजूला झोपायला जातो ना, पार्मेझन चीज आहे, गार्लिक पावडर, हे अजून मला ना डबे वगैरे सगळं घ्यायचं आहे त्यामुळे असं कुठे ठेवायचं ते पडतं। हे कॅजून पावडर घेतली आहे। त्यानंतर थांब सोनू, सोया सॉस घेतला, ब्राऊन शुगर, नंतर आम्ही हे बासमती हे राईस वापरतो, US मध्ये पण हेच वापरायचो, ते इथे वॉलमार्टला मिळतात, घेतले। ही टॅमरिनची चटणी मला बनवायची आहे, डेट्स मिळाले नाहीत पण मला ह्याची चटणी बनवायची आहे, म्हणून मग मी मिळाले नाही म्हणजे खूपच लेट झाला शोधायला, आणि हे वॉलमार्ट एवढं मोठं आहे ना, खूप वेळ लागतो सगळं शोधायला। तर आता ते डेट्स बघेन उद्या, कारण मला ह्याची इमली चटणी बनवायची आहे म्हणून मी हे घेतलंय। आणि आता मी तुम्हाला सांगते, आधी आता हे लावते सगळं, आणि तुम्हाला मी आता सांगते की आम्हाला एवढा वेळ का लागला। आम्ही 6 वाजता गेलेलो, ती 10 वाजता घरी आलो। त्याचं कारण म्हणजे इथे स्कूलमध्ये नो डोंट ओपन दिस, स्कूलचं आहे ते, हो। तर हे ब्रेड घेतलेत,
खूप वेळ शोधून शोधून कोणता चांगला, कारण तिथे कॉस्कोमध्ये 100% होल ग्रेन वाले मिळायचे US ला. इथे काय मला ते त्या दिवशी दिसले नाहीत, तर मला समजत नव्हतं कोणते ब्रेड. मुलांसाठी होल व्हीटचे वेगळे घेतले. मग हे एक कंट्री हार्वेस्ट म्हणून कंपनीचे आहेत हे. ह्याच्यामध्ये होल ग्रेन, होल व्हीट हे सगळं आहे. बघू आता टेस्टला कसे लागतात ते. आणि कोणते हेल्दी ब्रेड इथे कॅनडामध्ये मिळतात ते कोण माझा इथून व्हिडिओ बघत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. कारण सार्डो ब्रेड खूप चांगला असतो, कारण त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस चांगली असते. पण सार्डोमध्ये एनरिच व्हीट फ्लोअरचेच मिळत होते, म्हणजे तो मैदाच झाला, त्यामुळे मी घेतला. आता मी सांगते आम्हाला एवढा उशीर का लागला ते. त्याचं कारण म्हणजे की इथे कसं असतं स्कूलमध्ये, स्कूल सप्लाय जे असतात त्या मंथच्या, म्हणजे स्कूल ज्यावेळी चालू होतं त्यावेळी ते एक लिस्ट देतात आणि आपल्याला मग ते सगळे त्यांना द्यायचे असतात. नंतर काही वर्षभर द्यायचं नसतं आपल्याला. आणि स्कूल तर फ्रीच आहे, US असो कॅनडा असो, स्कूल फ्री आहे, पब्लिक स्कूल. तर त्यांनी लिस्ट दिलेली होती आणि आमच्या मुव्हिंग मध्ये वगैरे तर आमचं राहूनच गेलं ते सगळं सामान आणायचं. आणि आता आम्ही गेलो, आम्ही शोधत होतो तर सगळं अर्ध तर संपलेलंच होतं आणि ते शोधायला एवढा उशीर लागला. त्याच्यामध्ये हे बघा त्यांनी असे रिपोर्ट कव्हर्स 6 कलरचे सांगितलेले होते, त्याच्यातले आम्हाला फक्त 5 कलर मिळाले. त्यानंतर इथे त्याने एक स्पेसिफिक कंपनी सांगितलेली होती, स्पेसिफिक पेन सांगितलेले होते, त्याची साईज सांगितलेली होती. फाईन पॉइंटवाली एक पेन सांगितलेलं होतं, पण ते एक न मिळाल्यामुळे आम्हाला हे सेट घ्यावा लागला. त्याच्यानंतर ह्याच कंपनीची एक पेन्सिल सांगितलेली होती. तर पेन्सिल जी आहे ती द प्रीमियम पेन्सिल HB2 शेल्टर कंपनीची तीच सांगितलेली होती. ती पण खूप वेळ भेटत नव्हती तर ती भेटली. त्यानंतर हे त्या सेम कंपनीचे कलर पेन्सिल सांगितलेले होते. नंतर सीझर पण सांगितलेली होती, ती पण 5 इंच मध्ये ब्लंट टिप वाली ही वाली, तर ती भेटली. क्रेयॉन सांगितलेले होते. ही क्लिअर ग्लू सांगितलेली होती, पण आता ही माहिती नाही क्लिअर ग्लू आहे काही. 2 सांगितलेले होते तर ते घेतलेले आहे. शेल्टर त्याच कंपनीचं प्रीमियम क्वालिटी इरेझर, तर त्यांनी स्पेसिफिक एक लिहून दिलेलं होतं, त्यामुळे ते सगळं शोधायला खूप उशीर लागला आणि ते आता मिळतच नव्हतं कारण ते संपलंय. लोक आणि एवढी गर्दी होती, लोक सगळी अशी शोधत होती, कारण आता स्कूलमधून जसं स्कूल चालू झालं त्याच्यानंतर त्यांची लिस्ट आली ना, त्यामुळे लोक खूप गर्दी करत होते तिथे, पण कोणाला भेटत होतं कोणाला नाही. आणि हे तेच रिपोर्ट कव्हर आहेत हे. आणि हे आहे, या बुकचं नाव आहे एक्सरसाइज. ह्या बुकचं नाव आहे 72 पेजेस एक्सरसाइज बुक. तर ह्याच्यामध्ये त्यांनी असे सांगितलेले होते हाफ प्लेन आणि हाफ लाईन वाले, आणि अजून 2 सांगितलेले होते पूर्ण प्लेन वाले, ते मिळालेच नाहीत. ते आता बघू Amazon वरनं किंवा स्टेपल वर वगैरे जाऊन बघेन दुसऱ्या शॉपला. तर हे शोधण्यात आमचे 2 तास गेले, त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला यायला घरी. चला ते भरून ठेवूया दीदीचं ना. हे इथं नाही ठेवायचंय, ते दुसरीकडे. वेट ते फ्रीज मध्ये ठेवायचंय बाळा. थांब तू मला दे एक. ओके, तर चला आता हे सामान आहे ते मी सामान लावून घेते. हे आजचं एवढं वॉलमार्टचं सामान आहे, आणि वॉलमार्टला जा, कॉस्कोला जा किंवा इंडियन स्टोअरला जा, सामान तर होतच होतं, कारण ग्रॉसरी होत नाही, ते फ्रीज मध्ये नाही. ग्रॉसरी तर खूप लागते आपल्याला. सगळ्यात जास्त शॉपिंग असते ती ग्रॉसरीची असते, आणि एव्हरी वीकेंडला ग्रॉसरीची शॉपिंग होते. आणि मला हल्ली वेळच मिळाला नव्हता खूप बिझी असल्यामुळे, तर आज हे तेवढी शॉपिंग. थांब त्याच्यावर पाय देशील. सो चला आता हे सामान आहे ते भरते, सगळं लाईन मध्ये लावते. डबे तर नाहीयेत, बघू कुठे कुठे लावायला जमते. तर कालची वॉलमार्टची शॉपिंग काल आणली, त्याच्यानंतर मला आज सकाळपासून व्हिडिओ नाही घेता आला. आणि आता कारण संध्याकाळी गेलेली शॉपिंगला, आणि आता हे सगळं जेवढे मला डबे मिळतील तेवढे मी घेऊन आलेली आहे. एक्झॅक्ट मला माहिती नव्हती की घरात किती 2-3 आहेत, म्हणजे अर्धे मी घेऊन आलेली US मधनं. तर मग एकाच साईजचे असे हे बघा, ह्यावेळी मी काचेचे डबे आणलेत, प्लॅस्टिक मध्ये नको म्हणून. तर सगळ्या प्रकारचे असे काचेचे डबे आणलेत मी. बघू आता किती सामान काय मावतंय ते आणि कसं होतंय ते. तर हे सगळं आमचा जो ग्रॉसरीचा बॉक्स आहे, हा माझा US मधलाच ग्रॉसरीचा बॉक्स आहे. तर तो आता ग्रॉसरीचा बॉक्स बाहेर आलेला आहे, आणि अनिका इथे हेल्प करते आहे. तर आता मी असा विचार करते हे सगळं मी सामान जे आहे ते आता डब्यांमध्ये भरून ठेवेन, कारण मला कंटाळा आला. मागचे 1 आठवडा मी
पिठं वगैरे काढून काढून एक 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 घेते पुन्हा ठेवते, अशी सवयच नाही. तर आता खूपच कंटाळा आला. तर चला मी आता सामान भरायला घेते, बघते कोणत्या डब्यांमध्ये. जसं मी डोकं चालवून काय आणलंय ते त्याच्यात ते राहतंय का, आणि काही रिकामी डबे आहेत ते द्या तुम्ही. तर आता आमचं थोडं सामान लावून झालेलं आहे आणि हे बघू शकताय तुम्ही. इथे हे जे मसाले आहेत तो मालवणी मसाला आणि हे ह्याच्यामध्ये सगळे बाकीचे मसाले मी भरलेले आहेत. इथे हे ब्रेड ठेवले आहेत कारण ते एक्स्ट्रा कॉस्कोमध्ये 3 मिळालेले होते ते. त्यानंतर इथे माझी ग्रीन टी आहे आणि हे सगळे मसाले आता मी इथे हे खडे मसाले असे भरून ठेवले आहेत आणि राहिलेले, कारण ते जार येतं एकदम सगळ्या खडे मसाल्यांसाठी, तेच मी घेणार होती पण ते घेतलं नाही कारण की ना इथे जागाच नाही आहे काउंटर टॉपवर ठेवण्यासाठी. कारण किचन एवढंच आहे, खूप छोटं आहे, ही इतकीच जागा आहे, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. म्हणून हे छोटे छोटे असे हे घेतले काचेचे. तर आता ह्याच्यामध्ये ठेवलंय. त्यानंतर इथे हे बघा, याच्यामध्ये पोहे ठेवलेले आहेत, ह्याच्यामध्ये सिरियल आहे, त्यात ओट्स आहेत, इथे बेसन आहे. त्यानंतर वर असेच हे जे एक्स्ट्रा कॉस्को मधून जे आम्ही आणतो सामान ते असं वर ठेवलेलं आहे. किचनच्या टूर मध्ये ज्यावेळी मी पूर्ण होम टूर करेन तेव्हा मी दाखवेनच, पण मी आता पटकन भरून घेतलं सामान तर दाखवते. आणि ह्याच्यामध्ये आहेत सगळ्या प्रकारची पीठ. ह्याच्यामध्ये आम्ही असं बाजरी, ज्वारी, त्याच्यानंतर गहू, तांदळाचं असं वेगवेगळं केलेलं आहे. कारण की पहिल्यांदा मी US मध्ये असताना सगळी मिक्स करून पिठाची भाकरी बनवायची, पण आता अनिकेत म्हणायला लागले की आपण वेगवेगळीच बनवू, तर म्हणून मग आता वेगवेगळी करतो. किती ऐकते माझं तो डोकं आपटेल तुझं. रोज आता मला पिठं आता तिथे कुठे जाणार वरती एवढ्या. हा, मग पिठांना जागा नाहीये, खाली ठेव ना, खालच्या सेक्शन मध्ये तिथे लाव ना, राहतील नाही राहणार सगळं. तर आता फायनली माझं सगळं 11 वाजलेले आहेत आणि किचन आवरून झालेलं आहे. रोज असंच होतंय, 11 वाजतायत, कधी 12 कधी 1. आता हे बघा लावून झालेलं आहे माझं सगळं सामान. म्हणजे सगळं असं प्रॉपर नाही झालंय पण बऱ्यापैकी झालंय. खूप सारं बाहेर होतं ते झालेलं आहे. आणि हे बघू शकताय तुम्ही, हे बघा. सो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन US या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.